नमस्कार शेतकरी बंधूंनो, पाठीमागे बघू शकता सध्या माझ्या हळदीची काढणी चालू आहे आणि मला लागवडीसाठी पुढच्या वर्षी बेणं ठेवायचं आहे। पण माझ्या हळदीमध्ये जे आहे ते असा पांढरट प्रकार आलेला आहे। खूप जणांच्या हळदीमध्ये जो आहे ते असा पांढरा प्रकार आलेला आहे। त्यांनी मला फोन पण केले होते शेतकऱ्यांनी, हा पांढरट प्रकार म्हणजे काय बुरशी आहे का, याच्यामध्ये बेणं ठेवायचं की नाही ठेवायचं। तर शेतकरी मित्रांनो घाबरू नका, हे काय बुरशी नाही, कंदकूज नाही किंवा सड नाही। यामधलं बेणं तुम्ही पुढच्या वर्षी बिंदास्त ठेवा, यामुळे काही होणार नाही। तुम्हाला एक दोन टिप्स सांगणार आहे, त्या तुम्ही फॉलो करा। तुम्हाला बेणं साठवणूक करताना काय करायचं आहे, तुम्हाला 10 क्विंटल बेण्यासाठी 1 किलो बायोस्टीन पावडर घ्यायचा आहे आणि आपल्याला साठवणूक करताना त्यावर धुरळायचं आहे, म्हणजे शिंपडायचं आहे। त्यामुळे तुमचं जे बेणं आहे ते सुरक्षित राहील आणि त्याला बुरशीचा प्रादुर्भाव होणार नाही। आणि लागवडीपूर्वी काय करा, तुम्हाला बीज प्रक्रिया नक्की करायची आहे। त्यामुळे मागील वर्षातील जे बुरशी आहे किंवा अळी किंवा किडींचे जे अंडे किंवा कोश आहेत ते नष्ट होणार आहेत आणि तुमचं बेणं जे आहे ते पुढच्या वर्षी चांगलं उगवणार आहे आणि चांगलं उत्पन्न होणार आहे। या 2-3 गोष्टी फॉलो करा आणि हा व्हिडिओ हळद उत्पादक शेतकऱ्यांना पाठवा, त्यांनी पण साठवणूक करताना आणि काढणी करताना या उपाययोजना करतील। धन्यवाद।